इंद्रायणीचं पसायदान 12 सप्टेंबर नामसाधर्मय. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक संजीवनी खोत. नामसाधर्म्य ही बाब नेहमीच बुचकळ्यात टाकते. नामसाधर्म्यामुळं कधीकधी किंचित गोष्टी घडतात, तर कधीकधी बऱ्याच गोष्टी बिघडतात. किंचित घडलेल्या गोष्टी मजेदार असतात, बऱ्याचदा बिघडलेल्या गोष्टी बिघडण्यापूर्वी मजेदार असतात. नामसाधर्म्यामुळं कधीकधी एकाचं क्रेडिट दुसऱ्याला जातं, तर बरेचदा एकाची उधारी दुसऱ्याला नाईलाजानं चुकती करावी लागते. कधीकधी एकाचं प्रेझेंट दुसऱ्याला जातं, तर बरेचदा एकाची पसंती दुसऱ्याच्या वाट्याला येते. कधीकधी एका लग्नाचे पाहुणे दुसऱ्या लग्नाला जातात, तर बरेचदा एकाचा आहेर दुसरेच उपटतात. प्रसिद्ध व्यक्तींच्या नामसाधर्म्यामधली व्यक्तिभिन्नता माहीत नसली तरी बरेचदा आपला बराच गोंधळ उडतो. एखाद्या कार्यक्रमात परिचयाच्या निमित्तानं मधल्या व्यक्ती एकाचे गुण दुसऱ्याला चिटकवतात आणि हे चिटकवलेले गुण पहिल्या व्यक्तीने आधीच उधळलेले असतील तर कहरच होतो. कधी काही व्यक्ती नामसाधर्म्याचा चांगला उपयोग करून घेतात. एका कार्यक्रमात प्रख्यात साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांचं स्वागत प्रख्यात प्राध्यापक गंगाधर गाडगीळ यांनी केलं. या कार्यक्रमात तिसरे एक गंगाधर गाडगीळ होते. ते नुसतेच पाहत राहिले, कारण त्यांच्याकडं पाहण्याचंच काम सोपवण्यात आलं होतं. त्यांच्याजवळ त्यावेळी कॅमेरा नव्हता, नाहीतर त्यांनी पाहत पाहत फोटोही काढला असता. कार्यक्रमानंतर ते त्या फोटोकडेच पाहत बसले असते. एका कार्यक्रमाला बाजीराव थोरात नावाचे महनीय उद्घाटक आले नाहीत किंवा येऊ शकले नाहीत. त्यावेळी प्रेक्षकातल्या एका बाजीराव थोरात नावाच्या व्यक्तीनं उद्घाटन करण्याची संधी मागितली. संयोजकांनी ती दिली. त्यांना त्या नावाचा उद्घाटक हवा होता. तो आला. त्यानं उद्घाटन केलं. हा कार्यक्रम मोठाच विनोदी झाला, कारण हे दुसरे बाजीराव थोरात पहिले न आल्यामुळे दुसरे ठरलेले प्रख्यात विनोदी साहित्यिक बाजीराव पाटील निघाले होते. म्हणूनच निघाले. पाटील ह्या आडनावापूर्वी आपले आडनाव थोरात होते, हेही त्यांच्या लक्षात होते. साहित्यिक असूनही साहित्याच्या अभ्यासकांना साहित्यिकांच्या आणि साहित्यातल्या आणि विशेष म्हणजे साहित्याच्या नामसाधर्म्याबाबत नेहमीच जागृत राहावे लागते. यावेळी डुलकी आली तर एकाचं पुस्तक दुसऱ्याच्या नावावर खपवली जातात. या खपवण्यात विक्रीचा लवलेशही नसल्यामुळं लेखकांना आनंद होत नाही. आपलं पुस्तक दुसऱ्याच्या नावावर खपवल्याचं दुःख मात्र होतं. काहींना दुसऱ्याचं पुस्तक आपल्या नावावर खपवल्याचं दुःख होतं. या बाबतीत आनंद होणारेही तुरळकच असतात. मराठी साहित्याचा अभ्यास करताना दोन विनायक भावे भेटतात. त्यातले एक विनोबाजी तर दुसरे विनायक लक्ष्मण भावे. दोघांचेही साहित्य क्षेत्रातील योगदान जबरदस्त. जुन्या ग्रंथांचा जीर्णोद्धार, मराठी साहित्याचं संशोधन, महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथाचं लेखन हे विनायक लक्ष्मण भावे यांचं साहित्य क्षेत्रातलं मौलिक योगदान होय. पहिल्या आवृत्तीच्या वेळी केवळ 98 पानांचा असलेला महाराष्ट्र सारस्वत हा ग्रंथ त्यांनी तिसऱ्या आवृत्तीपर्यंत 744 पानापर्यंत वाढवला. चिकाटी, सूक्ष्माभ्यास आणि व्यासंग या मूल्यसुगंधांचं विकसन भावे यांनी सतत साधलं. 12 सप्टेंबर 1926ला विनायक लक्ष्मण भावे हे जग सोडून गेले. आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी आपल्यासाठी व्यासंग विकसनाचा सुगंध हा स्मृतिदिन घेऊन येतो.